नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. राज्याच्या अनेक भागांना पुन्हा एकदा जोरदार पावसानं तडाखा दिलेला आहे. सुरुवातीला जाणून घेऊया त्या संदर्भातील टॉप 9 बातम्या. नंदुरबार जिल्ह्यासह जळगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सारंगखेडा बॅरेजचे 5 दरवाजे आणि प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले. तापी नदी काठावरील 33 गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पातून 1 लाख क्युसेकनं विसर्ग. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं आजूबाजूच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण. बीडच्या आष्टी तालुक्यात पाऊस. सांगवी आष्टी परिसराला पावसाचा फटका. पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं. अंबाजोगाईत रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. नांदेडच्या गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम. नदीकाठच्या हजारो हेक्टरवर पाणी शिरलं. राही गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला. पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज. खोल समुद्रात वादळी परिस्थिती. खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, हवामान विभागाचं आवाहन. बीडच्या आष्टीमधील हिंगणीमध्ये 13 जणांना एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू करण्याचे प्रयत्न. अंगावर शहारे आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 17 दरवाजांमधून विसर्ग. गोदावरी नदीपात्रात 2,77,000 क्युसेकनं विसर्ग. 8 दिवसांपासून गोदावरी नदीची पूरस्थिती कायम. गोदावरी नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा. 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच विष्णुपुरीचे 17 दरवाजे उघडले. ठाण्यात पावसाचा धुमाकूळ. 12 घरांचं नुकसान. शेकडो गावांचा संपर्क तुटला. कुलाब्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद. भातसा नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यानं एका कुटुंबाचं स्थलांतर. मुंबईसह कोकणाला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई उपनगरात पावसाची विश्रांती.